बॉक्स मध्ये या प्लीज. दोन्ही संघांचे 12 खेळाडू असतील किंवा प्रेक्षक जरी असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. केपीला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्यामध्ये करत दिघोडे संघाच्या अगेन्स्ट योगेश भगत उर्फ गॅरो अफलातून फलंदाजी केली होती. शेवटपर्यंत असं वाटलं की दिघोडे संघ पराभूत होतो की काय, परंतु नशिबाची साथ दिघोडे संघाच्या वाटेला राहिली. अनेक चुका त्याने केल्या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. मोठ्याने झेल सोडली, फिल्डिंग मध्ये चौकार देखील सोडले आणि निर्णायक क्षणाला मात्र जे षटक हाताला शेवटचं त्याचंही कौतुक करावं लागेल. जय मात्रे येणाऱ्या कालावधीमध्ये आयुष कोहली जागा तर भरून काढेल यात शंका नाहीये. एक चांगला गोलंदाज म्हणून त्यालाही आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार. उत्तम गोलंदाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. असं म्हणतात परिसराच्या सानिध्यात मिस्टर केपी रायगड नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातला अतिशय घातक आणि स्फोटक फलंदाज अशी ओळख ज्या खेळाडूची राहिली. सध्या रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅट मध्ये तो आहे आणि त्याच्याकडून आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा राहील. सावळ्या टीमला शांत संयमी स्वभाव परंतु क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक असणारा हा केपी तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. आगळी वेगळी स्टाईल सध्याच्या घडीला आपण पाहिला. सेफ्टी फर्स्ट हे प्रत्येक स्लोगन आहे कंपनी मधलं किंवा प्रत्येक क्षेत्रामधलं आणि स्वतः डोळ्याला आय गार्ड घालून हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असतो. त्याला आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल. किरण पवार त्याचंही खरं योगदान या क्रिकेटसाठी भरपूर मोठं राहिलंय. त्याचे देखील फॅन फॉलोविंग प्रचंड मोठी आहे. समोर विरोधी संघाचा अष्टपैलू खेळाडू जुगल त्याला आपण पाहता बॉलिंग मार्क मध्ये. तर पहिल्या षटकाची जबाबदारी जुगल तो समोर असेल किरण पवार. फर्स्ट ओव्हर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फुल टॉस. या फुल टॉस वरती आक्रमण बॉटम हँडचा वापर. लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती मात्र चांगला तडाखा किरण पवारचा पाहायला मिळाला. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा हे सांगतोय किरण पवार हा खेळाडू. षटकार मॅक्सिमम. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाकडे. पहिल्या बॉलवरती स्वागत. याही वेळेला आपण पाहिला फुलर लाईनचा बॉल मिसटायमिंग फटका जरूर आहे पण लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. किरण पवार केपी इज ऑन फायर. लगातार सा दूसरा धक्का दे छक्का. क्या बात है. जबरदस्त टायमिंग. अगदी ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता. व्हेरिएशन करायचं होतं वाईटच्या बाहेर बॉल यॉर्क करायचा होता जुगलला. लाईन चुकली त्यानंतर मात्र रिझल्ट बदलला. षटकार पाहायला मिळाला. विशू कोळी लेफ्ट पण थेट मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या बरोबरीने स्वतः आयुष आपण पाहता मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. चांगलं दमदार आयोजन आज तुम्ही खारकोपर नगरीमध्ये पाहताय. अनुभवता उर्वा नोड आपण जर पाहिला एखादा नवीन माणूस जर त्याला इथे यायचा असेल तर बऱ्याच चक्रा माराव्या लागतील. एवढा हा परिसर डेव्हलप झालाय. त्याचा अनुभव बऱ्याच जणांना मिळालाय. यावेळेला आपण पाहिला टॉस केलेला चेंडू होता आणि बरोबर आपण जर पाहिला अतिरिक्त बाउन्स अनप्लेएबल चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. खरं तर विशू कोहलीचे इशारेच वेगळे असतात प्रत्येक मॅच मध्ये. तर त्यांनी आता या ठिकाणी फर्स्ट बाउन्सर ही वॉर्निंग दिली आहे. त्या ठिकाणी आयुष कोहली जे मेन पंच आयुष गोंदली आपण पाहता त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सांगितलं जुगलला. यावेळेला देखील आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल. चांगली बॉलिंग ऍक्शन. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस बॉल रबर बॉल या तिन्ही फॉर्मॅट मध्ये जुगलचं चांगलं योगदान राहिलंय. तर ठाणकेश्वर क्रीडांगण हे आपण जर पाहिलं तर लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात त्या मैदानात खेळलं जातं. बेंडकर रोडच्या मैदानावरती. त्याच गावचा हा संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहू शकाल. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. किरण पवार करता संघर्ष करतो असं म्हणावं लागेल. पहिले 2 बॉल अपवाद राहिले फुल टॉस. त्यानंतर ओव्हर पिच बॉल 2 षटकार आपण पाहिले. परंतु त्यानंतर जुगलचं कमबॅक. एक रन त्याने खर्च केली. 13 धावा स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने खरं तर किरण पवारचे फॅन फॉलोअर्स तुम्ही पाहू शकाल. तर किरण यांचे प्रचंड मोठे चाहते आमचे केरवणे गावच्या अर्केश त्यांचा देखील वाढदिवस
काल परवा संपन्न झालं, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया, कारण बरेच काही खेळाडू आहेत त्यांचे अतिशय जवळचे चाहते, त्यामध्ये आर्केशचा मी आवाज उल्लेख करेन. यावेळेला देखील आपण पहिला टॉस केलेला बॉल आणि पंचांचा इशारा आलाय. स्वर्लेग पंचाने सांगितलाय हा नो बॉल कॉल, कारण फर्स्ट वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आली होती, त्यामुळे इथे स्वर्लेग पंचाने वॉर्न केलं, डिसिजन दिला हा नो बॉल. बाउन्सरचा अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. यस, महत्वाचं राहील हे प्रत्येक टीमला मी समजायला सांगत आहोत, प्रत्येक खेळाडूला सांगत आहोत. पहिलं षटक मार्गस्थ आणि 14 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आज बऱ्याच मोठ्या संख्येने प्रेक्षक खरं आमच्या परिसरातून संदीप म्हात्रे, SSM ट्रान्सपोर्टचे ओनर राकेश म्हात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहता या स्पर्धेचा आनंद घेतोय. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट हे खरं तर चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर जरूर या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, तुम्ही विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चांगलं योगदान संदेश शेळके टीम. यावेळेला लो फुल टॉस ऑन साइडला मिडॉनला खेळले, भरपूर घाई झाली होती, रोहितला नकार दिला, अगदी योग्य निर्णय किरण पवारचा, कारण इथे रिस्क घ्यायची नाहीये किरण पवार यांना. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये स्थिरावलेली ती म्हणजे 14. फ्रीड बॉल होता मागचा, त्याचा पुरेपूर फायदा किरणला घेता आलेला नाहीये. आणि चांगली गोलंदाजी इथे बघा, आतलीकडे लागली होती जरूर, पण बॉल ट्रॅव्हल झाला नाही विकेट किपर पर्यंत. एका टप्प्याने बॉल आला, नशिबाची साथ किरण पवारला मिळाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. पहिले 2 बॉल 2 षटकार, त्यानंतर पुढच्या 4 बॉल मध्ये आपण पहिल्या एक्स्ट्राच्या 2 रन खर्च केल्या. चांगलं कमबॅक जुगल घरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगला खेळाडू, उरण परिसरातला अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहे. दुपारचं सत्र पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना. यानंतर विनर विपक्ष SN स्पोर्ट्स दिगोडे अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, प्रेक्षकांना विनंती, अजूनही तुम्हाला क्रिकेटचा थरार इथे अनुभवायला मिळेल. त्या शेवटचा सामना देखील बामणडोंगरी पुढे गेलाय, त्या संघासोबत देखील तुम्हाला एक संघ खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे आज प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी या स्पर्धे निमित्तानं उपलब्ध करून दिली आमचे आयोजक मंटीशेठ गरज यांच्या माध्यमातून हे आयोजन. सेकंड ओव्हर पहिला बॉल, क्या बात आहे, हॅमर केलाय, हातोडा शॉट रोहितचा, हा तडाखा बॉलला पडवलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वागत केलं गोलंदाज सनीकडे प्रिन्स भगतचं. वेलकम 6 षटकार. रोहितची बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली, अतिशय उत्कृष्ट देहबोलीचा खेळाडू, चांगली त्याची उंची आहे, तेवढाच चांगला त्याचा खरं बॉडी बॅलन्स देखील पाहायला मिळाला त्या फटक्यामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा खूप टप्प्याचा बॉल, यावेळेला फटका फसता, चेंडू हवेमध्ये आहे, जज करतील त्या ठिकाणी लॉंगॉनचे फिल्डर आणि पहिला धक्का बसेल सावले टीमला. खेळाडू बाद झालाय रोहित केदारी, बॅक टू द फॅमिली. हे त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, पण आता ही जोडी कितपत उभी राहील मैदानावरती हे फार महत्वाचं आहे सावळे संघासाठी. जर का हे जास्त वेळ उभे राहिले हे 2 खेळाडू, तर मात्र एक मोठं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये कदाचित पाहायला मिळेल. पण तो एका बाजूने कमबॅक करायचा त्या ठिकाणी भेटकर टीमला क्षमता आहे या टीमकडे. चांगला खेळ मात्र त्याने केलाय यंदाच्या हंगामामध्ये. प्रिन्सचा यावेळेसचा बॉल राऊंड विकेट आले, अँगल बनवायचा होता, पण उजव्याच्या बाहेर टाकला बॉल. इथे मात्र पंचांनी वाईड घोषित केला, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत एक खेळाडू बाद, 21 धावा, 21 रन, 1.2 चेंडूचा खेळ संपला आणि 21 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पेडकर टीमच्या माध्यमातून ओपन होताना पाहत आहे. याही वेळा आपण पाहिलं लास्ट मोमेंटला बॅटच्या टो एंडला हा फटका आणि बॉलला मात्र पाठवला अगदी बिल्डिंगच्या बाहेर. स्पर्धेतला सर्वात लांब आणि उंचाचा षटकार अक्षय पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जबरदस्त, प्रत्येक फलंदाजाने षटकाराने अकाउंट ओपन केलं. बघा तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, लास्ट मोमेंटला डोळे बंद झाले, परंतु बरोबर बॉल त्या ठिकाणी मिडल झालाय.
आणि त्या ठिकाणी पाहू शकाल बॉल बरोबर स्पर्धेच्या बाहेर इमारती देखील वर गेलाय, जवळजवळ 120 च्या देखील पुढे असेल, 120 मीटरच्या देखील बाहेर असेल हा फटका, जे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो फटक्यांचा तो अंतर त्या ठिकाणी सांगितलं जातं. तशा पद्धतीचा हा फटका भरपूर लांब अक्षय पवारचा, तर त्यानेही आपलं अकाउंट षटकाराने ओपन केलं. प्रत्येक फलंदाजाने षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत एक खेळाडू बाद 27 धावा. टार्गेट बनवायचं सावळे टीमला या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहिला तर प्रॉपर कनेक्शन नव्हतं, पण बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने झाला, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी बरोबर त्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक रन आणि एका रनने मात्र संघ पुढे जाईल. 28 धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना सावळे विपक्ष भेटकर अशी ही लढत आपण पाहू शकाल मैदानामध्ये सध्या सुरू आहे. अतिशय मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळेला देखील आपण पहिला अगदी फटका फसला. किरण पवारची महत्वाची विकेट. 2 षटकारानंतर किरण पवार मैदानामध्ये संघर्ष करत होता असं प्रत्येकाला जाणवलं आणि तो दबाव होता खरं तर किरण पवार होते वाढला. मिस टायमिंग झाला, त्या ठिकाणी एज लागली विकेट किपर जुगलने चांगला झेल टिपला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात किरण पवारचा मोठा विकेट मिळाला भेटकर टीमला. हा दुसरा धक्का असेल सावळे संघाला. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती. नवीन खेळाडू राज उद्याचा दिवस देखील या स्पर्धेचा आपण बघा. पहिला सामना वहार विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिरले, दुसरा सामना असेल कोंबडभोजे विपक्ष बेलपाडा, तिसरा सामना घाटलागाव विपक्ष विंदने, चौथा सामना सदर स्मृती गव्हाण विपक्ष गावदेवी साई. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. अनेक दिग्गज संघांना मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहे, परंतु खारकोपर ची स्पर्धा म्हटलं की नेहमी काहीतरी वेगळं असणार. या स्पर्धेमध्ये खरं दिग्गज संघांना प्रवेश आयोजकांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यांचा खेळ पाहायची संधी आज तुम्हाला सर्वांना इथे मिळाली. त्यासाठी खरं तर आयोजकांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष खरं तर आयोजक या ठिकाणी गाव अध्यक्ष बंटी शेठ, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल चाललाय गोळीच्या वेगाने बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. हा संपूर्ण स्क्वॉड सावळे संघाचा आपण पाहता, ज्यामध्ये लिजन सचिन दादा कुरुंगले त्यांना आपण पाहू शकाल. तर टीमला नेहमी त्यांचं भरपूर चांगलं योगदान राहिलं, मार्गदर्शन राहिलं असं खेळाडू सचिन दादा आणि संपूर्ण त्यांचे टीम मेंबर्स. यावेळेला अखेर आपण पाहिलं धीम्या गतीचा बॉल, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली लाईन आणि चांगली ऍक्शन खरं तर जुगलच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकारानंतर मात्र कमालीचं कमबॅक. त्यानंतर मात्र या षटकाचा पहिला बॉल डॉट त्याने अक्षयसमोर टाकलाय. ओव्हर द विकेट पुढे तयार. यावेळेला देखील आपण पहिला मिस्टामिक स्ट्रोक जरूर आहे, पण दुसरा फ्लॅटिंग झालाय. निर्जल सरी हा चेंडू पडलाय. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर उभा होता, त्याच्याही आवाक्याच्या बाहेर. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील सावळे टीमला. धावा फलकावरती पाहायला मिळतील 34 धावा. खरं तर पावसाळी रबर बॉल, परंतु सकाळपासून पाऊस नाही, त्यामुळे आता इथे दिवसभर जर आपण पहिला फलंदाजांना चांगला ऍडव्हान्टेज मिळाला या मैदानाचा आउटफील्डचा. यावेळेला देखील आपण पहिला तेज तरार फास्ट अँड फ्युरियस अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी जुगलकडून पाहायला मिळाला. डॉट बॉल
जितके डॉट बॉल गोलंदाज टाकेल तितका प्रेशर वाढेल फलंदाजावरती आणि तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय जुगल या षटकामध्ये. अतिशय अनुभवी खेळाडू, व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट त्यानेही खेळलाय, त्याच्या भोवती देखील त्या व्यावसायिक क्रिकेटचं बल आहे. यावेळेला बघा स्विंग अँड मिस, आणखी एक स्लोवर वन या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम खरं ऍक्शन त्या ठिकाणी जुगलची आपण पाहिली, उत्तम क्लीन ऍक्शन, धीम्या गतीचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू झाले. खरं तर व्हेरिएशन मोहित शर्माला आपण अनेक वेळा पाहिलं. खरं तर हर्षल पटेल असेल त्यालाही आपण स्लोवर करताना पाहिलं. सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह होतो. इथे आपण पाहत आहे पेंडकलचा जुगल यावेळेला टॉस केलाय. वर्सटाईल गोलंदाजी आणि इथे मात्र वाईडचा इशारा, अनप्लेबल चेंडू, वन बाउन्सर फॉर वन ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली. आणि इथे आपण पाहू शकाल हा वाईडचा इशारा आलाय. 35 धावा फलकावरती आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अक्षयला डॉमिनेट केलंय जुगल या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल खेळाडूचं, चांगली भूमिका त्याने साकारली. इथे देखील आपण पाहिला ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कॉल झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नीटसा जुळला नव्हता, परंतु ओव्हर स्टेपिंग नो बॉल +1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. बॅटिंग करत असताना सावळे टीमच्या धावफलकामध्ये. पुढचा बॉल फ्री असेल फलंदाज राज केदारीसाठी. यंगस्टर खेळाडू मैदानामध्ये आहे, त्याला मात्र संधी मिळाली. अनेक वेळा आपण पाहिला सलामीला किरण पवार प्रफुल्ल जो अतिशय धिप्पाडी असतील शरीर असलेला खेळाडू, त्याला सलामीला आपण येताना पाहिलं. परंतु आज इथे आपण पाहिलं रोहित आणि किरण, त्यानंतर अक्षय, राज हा बॅटिंग क्रम पाहायला मिळाला. मिस्तामी स्ट्रोक ऑन साइडला फ्रीड बॉल आहे आणि इथे मात्र बॉल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न झाला जरूर. सेफ लँडिंग झाला चेंडू. या चेंडूमध्ये 2 धावा आल्या. फ्रीड बॉल होता. धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये आपण पाहू शकाल आतापर्यंत 39 धावा फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले. 39 धावा फलकावरती आहेत. चौकार षटकारांचा पाऊस होईल काय मैदानावरती पाहावं लागेल. अक्षय नॉस्टॅल्जिक एंडला उभा आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, फार महत्वाचा यॉर्करचा प्रयत्न, फुलर लेन डिलिव्हरी आणि इथे आपण पाहिला परफेक्ट यॉर्कर. आणि त्या ठिकाणी डॉट बॉल. 3 षटक संपली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना 13च्या सरासरी धावा आल्या धावफलकावरती. 39 अजूनही 2 षटक बाकी आहेत. स्लॉग ओव्हर आणि या 2 षटकांमध्ये अक्षय पवार मैदानात उभा आहे. त्यामुळे खरं तर आता अक्षयच्या कामगिरीवरती नक्कीच सर्वांची नजर राहतील. तो कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जातोय, कशा पद्धतीने आपली गुणवत्ता सिद्ध करतो, त्याच्याकडे असणारे करता चौकार षटकारांचे आविष्कार या करता इनिंग मध्ये पाहायला मिळतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला द्यावी लागतील आपल्या इनिंग मध्ये. चांगला खेळाडू मैदानामध्ये. 4थ्या ओव्हर मध्ये आपण पाहता गोलंदाजी मार्गमध्ये विनीत घरत या खेळाडूला 39 रन धाव फलकावरती आहेत आणि विनीतला मात्र इथे इन्व्हाइट केलं या ओव्हर मध्ये. समोर पुन्हा एकदा अक्षय पवार. हमें सीधे साधे अक्षय उलटी टोपी परिधान करून हा खेळाडू नेहमी आक्रमक राहिला. अनेक वेळा मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील दमदार योगदान राहिलं. किरण पवारच्या पावलामध्ये पाऊल ठेवून पुढे येऊन मात्र हा खेळाडू स्वतःचे किंवा त्याने एक चांगली इमेज तयार केली क्रिकेटच्या माध्यमातून. अगो टप्प्याचा बॉल खरं बाउन्स नव्हता. इथे मात्र वेगवान स्ट्रोक, वाईड लॉंग आणि मिड विकेटच्या अगदी जवळून बॉल ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. खरं तर एका टप्प्याने बॉल सीमा पार, 4 चौकार. वेलकम बाउंड्री. विनीतचं स्वागत केलं चौकाराने त्या ठिकाणी. अक्षय पवार या फलंदाजाने 43 रन धावफलकावरती, 43 धावा धावफलकावरती आहेत. चांगली खरं तर भागीदारी राज अँड अक्षय दोघांमध्ये पाहायला मिळाली. यावेळी समोर पाहिला थोडासा शॉर्ट ऑफ लेन बॉल, थोडासा बाउन्सर देखील पाहायला मिळाला. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट. सुरुवातीपासून पॉवर प्ले नाही आहे, त्यामुळे फिल्डर टीम मध्ये उभे आहेत त्या ठिकाणी धावा वाजवण्यासाठी. अगदी टप्प्याचा बॉल शॉर्ट पूल केलाय. इथे मात्र फटका भरपूर चांगला आहे. पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल षटकार. 6 धावा. चांगलं टायमिंग. या लेंथवर तुम्ही अक्षयला बॉल टाकू शकत नाहीयेत आणि जर का टाकले तर त्याच्यावरती रिझल्ट असंच राहील, या शंका नाहीये. चांगल्या पद्धतीने टायमिंग अक्षयकडून पाहायला मिळालं. 6 धावा आल्या या चेंडूवरती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती 49 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. 4थं षटक मार्गस्थ आहे. मोठं टार्गेट सेट करता प्रयत्न राहील आता सावळे टीमचा. यावेळेला टॉस केला बॉलला. खरं तर अतिरिक्त उसळी, अनपेक्षित बाउन्स. अक्षय देखील सांगतो आपल्या सहकार्याला. अगदी लास्ट मोमेंटला बॉल राईज झाला. उसळी घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. हे व्हेरिएशन शोल्डरचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहिलं विनीतला. या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला. अजून 2 बॉल पेंडिंग आहे. आयुष आपण पाहता मेनापाच्या भूमिकेमध्ये. यावेळेला हेलिकॉप्टर फेवरेट स्ट्रोक अक्षय पवारचा.
अगदी पायात टाकलेला चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करत मात्र पाठवला सीमा पार षटकार. अर्धशतक कंप्लीट झालं. 55 धावा धाव फलकावरती सावळे संघाच्या अकाउंट मध्ये पाहायला मिळतील. चांगलं टायमिंग. त्या बाद जागा बनवली. ऍडजस्टेबल फटका यॉर्क होता बॉल आणि बरोबर बॉटरमॅनचा वापर केला अक्षयने. षटकार बॅकफुट पंच. इथेही ताकद नजाकत क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये आपण पाहिलं. टायमिंग लाजवाब आणि इथे मात्र षटकार डीप कव्हर पॉइंटच्या वरून 6 धावा. वन्स अगेन वन मोर षटकार. 2 षटकार शेवटच्या बॉल वरती आले. टोटल धावसंख्या धावफलकावरती 61. बघा पुन्हा एकदा बॅकफुट पंच मागे आले. हॅरिस रॉफच्या अगेन्स्ट विराट कोहलीने मारलेला षटकार कोण विसरेल. प्रचंड वेगाने आलेला बॉल त्याच्यामध्ये बॅकफुट पंच आपण पाहिला. कर्ज डाऊन द ग्राउंड. चांगलं टायमिंग. क्रिकेट मधला सर्वोत्कृष्ट फटका विराट कोहलीचा राहिला आतापर्यंतचा. आणि इथे देखील आपण पाहिलं रबर बॉल फॉर्मॅट मध्ये चांगला नेत्रदीपक फटका अक्षयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला 6 धावा आल्या. आता स्लॉग ओव्हर आहे. टेन्शन वाढलं जुगलचं कारण धावांची गती प्रचंड वाढली आहे. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 61 आल्या. षटक फार महत्वाचं राहील. शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झाला बेडगल संघाचा खेळाडू दिनेश पाटील. हा खेळाडू दिनेश पाटील तर मागील हंगामामध्ये आपण पाहिलं नवघर नाईट स्पर्धेमध्ये 136 धावांची भागीदारी जुगल आणि त्याच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही पाहिली होती. यावेळेला धीम्या गतीचा बॉल स्विंग अँड मिस. कटर बॉल टप्पा पडला तर बाहेर आला. बॅकअप दॅट डिलिव्हरी. निर्धाव छोटू अक्षयला हवी स्ट्राईक. एखादा खरं मासा पाण्यातून बाहेर काढला की तो पाण्यामध्ये जाण्यासाठी तसा तडफडतोय तसा अक्षय आता खरं स्ट्राईक साठी तडफडतो. त्याला माहिती आहे त्याच्या स्ट्राईकचं महत्व किती आहे. यावेळेला आपण पाहिला हुक केला बॉलला मागे चालला फाईन लेग कडे आणि इथे मात्र आपण पाहू शकाल 4 धावा घोषित केलेल्या आहेत. चौकार आला देखील आला असताना देखील फ्रस्ट्रेशन तुम्ही पाहता अक्षय चेहऱ्यावरती. कारण त्याला माहिती आहे इथे सिंगल त्याला काढून स्ट्राईक हवी आहे. स्ट्राईक फार महत्वाचे आहे त्याच्यासाठी. 31 धाव फलकावरती मैदानामध्ये कूल माइंड तुम्हाला राहावं लागेल थोडस. यावेळेला एज लागले. बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला फीड केलाय. जरी अगदी वेळ असता अवधी असता तरी अक्षयने 1च रन घेतली अशी या शंका नाहीये. कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. या स्लॉग ओव्हर मध्ये या डेथ ओव्हर मध्ये त्याच्याकडे असणारी क्षमता त्याला सिद्ध करायची. आता बघूया हे बॅटल कसं राहील. दिनेश पाटील टू अक्षय पवार कोणाचं पारड जड राहील. दिनेशचं की अक्षय हे पाहावं लागेल. कारण इथून मात्र कॉन्फिडन्स तुम्हाला पाहायला मिळाला संपूर्ण इनिंग मध्ये अक्षय कडून ज्या पद्धतीने तो खेळला मैदानाकडे आणि इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. यावेळेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या डोक्यावरून गगनचुंबी गगनभेदी असा षटकार तो अक्षयच्या बॅट मधून 6 धावा षटकार. प्रॉपर टायमिंग प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आणि या स्पर्धेमधली दुसरी षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे अक्षय पवार या फलंदाजाने. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. तर मला आजही आठवते मॅच आदरी सरकारचं क्रीडांगण एबीवली विपक्ष दापोली ऍज अ आयकॉन म्हणून अक्षय त्या टीम मध्ये खेळला. अगदी लास्ट 2 बॉलला 8 रनची गरज असताना त्या ठिकाणी विथ द टर्न लेफ्टी बॉलरच्या आगे जो षटकार त्याने मारला होता कवचला तो मात्र षटकार त्या सामन्यामधला टर्निंग पॉईंट राहिला होता. त्यामुळे त्याच्याकडे गुणवत्ता तो मैदानाच्या चहूबाजूला फटके मारू शकतो. पण इथे मात्र आपण पाहिला मिसटायमिंग झाला स्ट्रोक. दुसऱ्या रनचा कॉल. 2 रन कंप्लीट. तिसऱ्यासाठी निघालेले आहेत दोन्ही खेळाडू. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. अक्षय पुन्हा एकदा आलाय पण इथे मात्र रनआउटचा शिकार. 3 धावा या चेंडूवरती आल्या. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 75. 3 खेळाडू बाद 75 धावा. 15च्या सरासरीने पहिल्या 5 षटकामध्ये 75 आल्या. आता इथून येणाऱ्या मात्र 30 चेंडूमध्ये 76 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे टीम भेटकरला. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या लढतीसाठी.
मित्र त्या ठिकाणी कपिल पाटील पार्वती मेडिकल स्टोरचे प्रोप्रायटर त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून दमदार आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 40,000, द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांक 10,000 आणि स्पर्धेची प्रवेश फी फक्त 4,500 रुपये असेल. स्पर्धेमध्ये कदर 34 संघांना प्रवेश दिला जाईल, ज्यामध्ये 10 संघ तालुका वाईज खेळतील, 12 संघ 40+ चे पाहायला मिळतील आणि 12 ग्रामीण संघ. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर जरूर त्यांनी संपर्क करावा. कपिल पाटील, सुमित डोंगडे, प्रफुल्ल मोकल, निनाद कारेकर यांच्याशी आपण जरूर संपर्क साधावा. पारगावचं भव्य दिव्य असे क्रीडांगण, या क्रीडांमध्ये ही स्पर्धा प्रेक्षकाच्या भेटीला येईल. तनिष गरज आणि जुगल. तनिष गरज हा खेळाडू स्टार्टिंग खेळलाय, तर त्याच्या बरोबरीने जुगल हा नॉस्टार्टिंग खेळला. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. किरण पवारचं पहिलं षटक पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मैदानाच्या मध्ये तो सज्ज झालेला आहे. पहिला बॉल या ओव्हर मधला, या इनिंग मधला पहिला फुल टॉस, चुसी फुल टॉस. त्याच्यावरती मात्र खरं तर मोठा फटका खेळता आलेला नाही. तनिषला इथे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, संधी निर्माण झाली होती, परंतु नशिबाची साथ आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये तनिष सुरक्षित पोहोचलेला आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्या. 2 रनने मात्र अकाउंट ओपन झालं. तनिष गरजचं अकाउंट ओपन झालं, ते म्हणजे बॅटिंग करताना भेटकर संघाचं. 2 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला बिगिट करताना मात्र फॉलो थ्रू झेल होईल का, तर नाहीये. प्रयत्न आय थिंक रोहितने करायला हवा होता, पण किरणने रिस्क घेतली होती या ठिकाणी झेलसाठी. आणि इथे मात्र स्टॅप लँडिंग, अतिशय चपल असा हा खेळाडू किरण पवार. त्याला आपण पाहिला, प्रयत्नाची पराकाष्ठा जरूर केली त्याने, परंतु त्याच्याही आवाकाच्या बाहेर होता हा बॉल. सेफ लँडिंग झाला, चेंडू निर्जन सही. जीवनदान तनिषला मिळालं. आता स्टॅकिंग एंडला आला जुगल. मी मगाशी म्हटलं लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्याकडे आहे, तो टायमिंगच्या आधारावरती मोठे फटके घेऊ शकतो. त्याला मात्र आता मोठा कारनामा मैदानामध्ये करावा लागेल. टीट फॉर टॅट. यावेळेला खरं तर लास्ट मोमेंटला आपण जर पाहिलं, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि बॉल धीम्या गतीने आला. व्हेरिएशन, वर्सटाईल गोलंदाजी किरण पवार करून आपण पाहताय. ग्रामीण मध्ये सातत्याने किरण वरती अष्टपैलू कामगिरी ही जबाबदारी आली. बॉलिंग त्याला करावी लागली आपल्या संघासाठी, आणि ती करत असताना मात्र नेहमी त्याने चांगलं योगदान आपल्या संघाला दिलंय, चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलंय. आणि इथे देखील पहिल्या ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट दिला. 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत. पहिले 3 चेंडू आपण पाहिले, अंतिम 3 चेंडू या षटकातील. समोर जुगल. अकुट टप्प्याचा बॉल, अनप्लेएबल डिलिव्हरी, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. पंच आपण पाहता आयुष, त्यांच्या बरोबरीने विशू कोळी, स्पर्लेग पंच. फर्स्ट मॉर्निंग गोलंदाज देण्यात आलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 आतापर्यंत आहेत. दुपारचं हे सत्र आहे. आज खरं तर चांगलं क्लायमेट, पूर्णपणे आपण जर पाहिलं हवामान बदललंय, हवामानामध्ये प्रचंड बदल झालाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट फटका लॉंग ऑनला मारलाय. त्या ठिकाणी अक्षर डीपमधून भरपूर वेगाने आलाय. चेंडू उचलतील फेकतील दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळेल. बॅटिंग करताना जुगलला, बॅटिंग करताना भेटकर टीमला. धावसंख्यात वाढ होईल. टोटल धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या म्हणजे 5 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. चांगलं कमबॅक.
आतापर्यंत पाहायला मिळालं किरण पवार कडून पहिल्या ओव्हरमध्ये धीम्या गतीचा बॉल, पुन्हा एकदा व्हेरिएशन, क्या बात आहे, वर्सटाईल गोलंदाजी, बेस्ट व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि इथे मात्र अतिशय चांगले व्हेरिएशन गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गती किती आहे यापेक्षा तुमचा टप्पा किती योग्य आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं आहे, तुमच्याकडे चेंडू भरण्याची क्षमता किती योग्य आहे, या गोष्टी फार महत्वाच्या आहे. हे दाखवत असताना या ओव्हरमध्ये किरण पवार पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेचून मारला, बॉलला मिड विकेट मध्ये कार्पेट ड्राईव्ह हा फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील, चेंडू सापडत नाहीये. पुन्हा एकदा आपण जर पहिला फनी मुवमेंट आणि 3 धावा आल्या या बॉल वरती. काही दिवसापूर्वी स्पर्धा केली होती भिवंडी चॅम्पियन ट्रॉफी. तिथे नियम होता जर का चेंडू गहा झाला गवतामध्ये तर जास्तीत जास्त 4च धावा तुम्ही घेऊ शकता, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. आणि जर ओव्हर जर झाला तर तुम्ही जास्त धावा घेऊ शकता, हा नियम तिथे होता. आणि इथे आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धाव फलकावरती 8. बघा 2 क्षेत्ररक्षक शोधतात बॉल कुठे गेलाय, सापडतो की नाहीये, हा टेन्शन दोघांनाही होता. आणि लास्ट मोमेंटला बॉल सापडला, फेकला, दरम्यान 3 धावा त्या चेंडूवरती मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. खरं तर इथे चांगला स्टार्ट हवा होता त्या ठिकाणी वेलकर टीमला, परंतु किरण लागेल. 8 धावा आल्या आणि 68 रनची गरज. तर गुरुला लिजंड 40+ मास्टर त्यांना आपण पाहू शकाल मैदानामध्ये आहेत. पाण्याची पूर्तता आपण करा, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे. खरं तर मी मगाशी म्हटलं कालच GR आला गव्हर्नमेंटचा की रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई परिसरामध्ये प्रत्येक शाळेला सुट्टी दिली जाईल. परंतु आज पाऊस देखील नाहीये, हवामान खात्याचा अंदाज कदाचित चुकला असेल आणि मुलांना देखील शाळेची सुट्टी मिळाली. तर सतर्कता बाळगणं फार गरजेचं आहे. कारण काल अनेक सगळ्या भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीचा अंदाज घेत मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी मात्र या ठिकाणी आपण पहिल्या शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतले जातात. आजचा दिवस आपण जर पाहिला रबर बॉल फॉरवर्डसाठी अतिशय लाभदायक राहिला. संपूर्ण दिवसामध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळालं. जुगलबंदी जबाबदारी असेल या स्पर्धेमध्ये. अक्षय पवार त्यांना आपण पाहिलं चांगली इनिंग त्याने साकारली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 40 धावांची त्याने विस्फोटक इनिंग साकारली वैयक्तिक आपल्या टीमसाठी. 16 चेंडूमध्ये त्याने 40 धावा केल्या. त्या इनिंगच्या आधारावर आपण जर पाहिला सावया संघ 75 मध्ये पोहोचला. 76 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट थोडासा खराब आला. जरी सुरुवात खराब झाली असली तरी इथून मात्र पुढचा प्रवास सुकर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हार्डवर्क करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. केल्याने होते आधी केलंच पाहिजे असं संतांनी सांगितलं. जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्की या धावायचेच होतील. 68 धावांचा अजून पल्ला गाठायचा आहे. दिल्ली अभी दूर आहे असं म्हणावं लागेल, पण या अंतराला कमी करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. यावेळेला पहिला बॉल वाईड बॉलचा इशारा आलाय. पहिला चेंडू वाईड टाकलाय, बाउन्सर वापरला होता. या ठिकाणी आपण पाहू शकाल वाईडचा इशारा. अजूनही येणाऱ्या 24 बॉल मध्ये 67 धावांची गरज, 67 रनची गरज येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. मॅच संपलेली नाहीये कारण जमेची बाजू आपण जर पाहिली भेटकर संघाचा एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी, अतिशय चांगला योग्य बॉल ज्याला म्हणता येईल, लिगल डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. कारण अचूक टप्प्यावरून बॉलने बाउन्स घेताना अख्खा समोर बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला रोहित कडून. चांगली गोलंदाजी. अजूनही 23 चेंडू मध्ये 67. यावेळेला फुल टॉस एरियल अटॅकची गरज आहे. आक्रमण करायचं होतं आणि इथे मात्र बरोबर फुल टॉस मिळाला. त्याच्यामध्ये फुल टोल वसूल केला. षटकार आला. बॅटर त्या ठिकाणी पाहू शकाल तनिष खरं त्याच्या बॅट मधून 6 धावा. या फटक्यांची गरज आहे ट्विंकल संघाला. कारण टार्गेट जरी मोठा असलं तरी ऍव्हरेज कॅल्क्युलेशन तुमच्या माइंड मध्ये तुम्हाला सेट करून पुढे जावं लागेल. 76 धावांचा पाठलाग करताना 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. अजूनही 22 मध्ये 61 च समीकरण बाकी आहे. आणि जोपर्यंत जुगल मैदानामध्ये उभा आहे तनिष त्याला साथ देईल तोपर्यंत हे करतं. टार्गेट एवढं मोठं नसताना यावेळेस आपण जर पाहिला ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बॉलच्या लाईन मध्येच नव्हते, बॉलच्या पोझिशन मध्ये आलेच नव्हते. त्या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल. चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला. शफल थोडंसं व्हायला हवं होतं. जागेवरून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर. चांगलं कमबॅक रोहित केदार या खेळाडूकडून. पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. मी मगाशी म्हटलं बॉडी लँग्वेज चांगली आहे खेळाडूची रोहितची.
त्याचा पुरेपूर वापर तो आपल्या टीमसाठी करतो. बॅटिंग करताना एक षटकार त्याने वैयक्तिक मारला, दुसऱ्या बॉलवर बाद झाला, पण इथे गोलंदाजी करताना आतापर्यंत एक षटकार त्याच्या अगेन्स्ट ही पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक तेही तितकंच महत्वाचं राहिलं आतापर्यंत. यावेळेला ऑन साइडला स्लॉग हिट केला, बॉलला मिड विकेटला क्लिअर केलं. फक्त टायमिंगच्या आधारावरती हा फटका आपण पाहिला. म्हणून नेहमी आम्ही सांगत असतो क्रिकेट हा खरं पैलवानांचा खेळ नाही. इथे खरं तुम्हाला टायमिंग मध्ये भर द्यावं लागेल आणि प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये पाहिला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह अगदी समोर आला, त्यानंतर बॉलला खेचून मारला मिड विकेटच्या वरून. 6 धावा आल्या तनिषच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र धाव फलकावरती आपण पाहू शकाल 21. जुगलने आतापर्यंत 2च बॉल फेस केले, ज्यामध्ये 1 रनचं त्याने योगदान दिलंय. थोडासा आपण जर पाहिला हा विचार केला इनिंगचा, जुगलने संयम दाखवलाय. वादळापूर्वीची शांतता असावी का असा एक प्रश्न विचारला जाईल, कारण हा जर खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिला तर सावळे संघाला त्या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागेल यातील मात्र शंका नाहीये. आणि इथे मात्र चांगली स्ट्रॅटर्जी सध्या आपण जर पाहिला लीडिंग रोल निभावतोय त्या ठिकाणी तनिष, त्याच्या बरोबरने साईड रोल निभावतोय करतो स्वतः त्या ठिकाणी जुगल हा खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती 21, 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही विजयासाठी जवळजवळ आपण जर पाहिलं समीकरण बाकी आहे 55 येणाऱ्या खरं तर 19 चेंडूमध्ये 55 धावांची गरज. यावेळेला देखील आपण पाहिलं सबरी डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली आलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र 2 षटकं संपली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे ती म्हणजे बिनबाद 21. पहिलं खरं तर आपण सत्र पाहिलं, ज्यामध्ये वैयक्तिक अक्षय पवारने 40 केल्या 16 चेंडूमध्ये, किरण पवारने 12 केल्या, राजने 11 केल्या नॉट आउट. त्यानंतर रोहितने 1 षटकार मारत 6 धावांचं योगदान दिलं. तनिष गलतने त्या ठिकाणी आतापर्यंत 18 धावा केल्या. वैयक्तिक जुगल 1 वरती खेळतोय. बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं पहिलं स्पेल देखील चांगलं राहिलं. किरण पवारचं तर सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा किरणला 5 रन केले त्या ठिकाणी सेकंड स्पेल मध्ये. 18-55चं कॅल्क्युलेशन बाकी आहे. तिथून जुगलला आता करता आता आक्रमण करावं लागेल. संधी निर्माण झाली आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी. त्या संधी सोडून करेल का जुगल? पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, पंचांकडे पाहत बसले करता त्या ठिकाणी जुगल. हा खरं तर अनुभव आहे किरण पवारकडे असणारा. त्याने बरोबर खरं तर बॅटरचा स्टान्स रीड केला आणि त्यानंतर मात्र धीम्या गतीने बॉल डिलिव्हर्ड केला. थोडासा स्लो बाउन्सर देखील पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी खेळताना जुगलला आपण पाहिलं. यावेळेला पुन्हा एकदा कमालीचं कमबॅक. एखाद्या फलंदाजी खरं स्ट्रेंथ आपण जर पाहिली तर वेगवान गोलंदाजाच्या अगेन्स्ट वेगवान फटके, परंतु तोच गोलंदाज थोडासा व्हेरिएशन करायला लागला की त्याला त्या ठिकाणी मात्र संघर्ष करावा लागतो. डॉमिनेट केलंय खरं तर या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये जुगलला शांत ठेवलंय आणि त्यानंतर मात्र तेच सारा हे व्हेरिएशन आहे फास्ट अँड फ्युरियस. पहिले 2 बॉल धीम्या गतीने टाकले, त्याचा तिसरा बॉल अगदी वेगाने टाकला किरण पवारने. सलग 3 डॉट. आता प्रेशर असेल भेंडकर संघावरती, प्रेशर असेल जुगल घरात या फलंदाजावरती. 15 चेंडूमध्ये 55 टार्गेट बाकी आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. यावेळेला वेट अँड वॉच, वाट पाहिली आणि वाट लावली जुगलने. मिड विकेटला क्लिअर करत मात्र बॉलला भरपूर लांब फेकलाय, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. या फटक्यांची गरज आहे. यावेळेला लाईन लवकर रेड केली आणि पोझिशन मध्ये झटपट आले फलंदाज जुगल. बघा पुन्हा एकदा छोटा पूल केला बॉलला, बरोबर मिड विकेटला क्लिअर केलं, 6 धावा आल्या. कॅल्क्युलेशन बदललं, शेवटचे 14 चेंडू 49 धावांची गरज. यावेळेला देखील त्या दिशेने खेळता प्रयत्न आडेबाटे केले जरूर. डीप स्कोरिंगला बॉल चालला भरपूर वेगाने. सिंगल नंतर डबलचा कॉल होता, परंतु फेकी सुंदर, फील्डिंग सुंदर. क्षेत्ररक्षक तरीके आहेत शुभम, अजून एक यंगस्टर शुभम आबर बादा सावळे संघाचा. चांगली फील्डिंग, गुड फील्डिंग. रोहित तितकाच वेगवान. तर हे खेळाडू जसजशी स्पर्धा खेळतील तसे मॅच्युअर होतील, त्यांना मात्र अधिकाधिक अनुभव मिळेल. त्यानंतर मात्र बॅलन्स संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगल्या या ठिकाणी भूमिका. यॉर्कर खोदून काढला बॉलला, ऑन साइडला सिंगल घेतल्या जुगलला. हवी आहे पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक, वेगाने निघाले, 2 धावा आल्या आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण जर पाहिला खरं तर 2 धावा येतील. फुटरनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. स्लिपरी एरिया थोडीशी त्या ठिकाणी निर्माण झाली, चिखल आहे. 2 रनने मात्र तिसरं षटक संपलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती 30. 12-46चं टार्गेट आता बाकी आहे. 12 बॉल मध्ये 46 धावा. आता या ओव्हर मध्ये आलाय किरण खरं अक्षय पवार. किरण नंतर अक्षय. इथे मात्र या शक्य जबाबदारी स्वीकारेल.
पर ओव्हर मागे 23.00. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. इम्पॉसिबलला पॉसिबल करावं लागेल. जी पार्टनरशिप पहिल्या 3 ओव्हरसाठी 30 रनची झाली आहे, तिथे स्ट्राईक रन रेट कमी आहे. तुम्हाला आता खरं हा करंट रन रेट वाढवावा लागेल, कारण रिक्वायर रन रेट हा प्रचंड मोठा आहे, 23.00. त्यामुळे तुम्हाला आता इथून मात्र आता डू ऑर डाय, करो या मरो अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल वाईड लाईनच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलाय. अजूनही 12 चेंडू मध्ये 45 धावांचं समीकरण बाकी आहे. सावळे की भेडकर, भेडकर की सावळे, हा खरं संघर्ष मैदानामध्ये आपण पाहू शकाल. याही वेळेला आपण जर पाहिला बॉलला लेफ्ट केला, सोडून दिलाय आणि इथे मात्र हा डॉट बॉल धीम्या गतीने टाकला बाउन्सर पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान. डॉट बॉल अजूनही मॅच मध्ये आपण जर पाहिलं कॅल्क्युलेशन 11:45. सकाळपासून पाऊस नव्हता आणि बरोबर आता पावसाला सुरुवात झाली. आता कधी तर माझ्या या रबर बॉल क्रिकेटची पाहायला मिळेल. 11:45 कॅल्क्युलेशन. यावेळेला मिस टाइमिंग स्ट्रोक कव्हर्स मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. व्हेरी गुड कॅच. मयूर झेड टिपला आहे आणि पहिला धक्का बसला भेटकर टिपला. दहा मध्ये 45 हे कॅल्क्युलेशन बाकी आहे. अक्षय पवारला मात्र विकेट मिळाली. ब्रेक थ्रू त्याने आपल्या टीमला मिळवून दिला. पुढचा बॉल तेज तरार, जबरदस्त वेगवान गोलंदाजी. एक करतो खेळाडू, अक्षय विचारपूस करतो खेळाडूला दुखापत झाली की नाहीये हे पाहतोय. प्रचंड वेगाने बॉल अगदी शरीराला टार्गेट केलं होतं. हार्ड लेग मध्ये हा चेंडू होता. मोठा फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. फलंदाज झाला. अडचणी वाढत चालल्या. 9 मध्ये 44 असताना मात्र आणखीन एक वाईड बॉल. 9:43 समीकरण बाकी आहे. किमान 7 षटकार हे खेळावे लागतील मैदानामध्ये फलंदाजांना. यावेळेला अनप्लेबल चेंडू, वाईडचा इशारा. अजूनही 9 चेंडू मध्ये विजयासाठी 42 धावांचं समीकरण बाकी आहे. मागचा सामना शेवटपर्यंत गेला जरूर, नशिबाने साधेल दिघोडीला. आणखीन एक वाईड लाईन बिघडली अक्षय पवारची. वाईड हॅट्रिक त्याने पूर्ण केली. हा देखील एक आगळावेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला आतापर्यंत त्या स्पर्धेतला. 9:41 कॅल्क्युलेशन बाकी आहे. यावेळेला देखील ऑन साईडला मिड विकेट मध्ये बॉल उंच गेलाय. जज कधी फिल्डर सेफ लँडिंग झाला. चेंडू दुसऱ्या बॉल निघाले आणि भरपूर वेगाने 2 धावा आल्या. 2 धावा सिंगल डबल. आता फारसा प्रेशर सावळे संघामध्ये क्रिएट होणार नाहीये. सकाळपासून पाऊस नव्हता. आता पावसाला खरं सुरुवात झाली. हजेरी लावली वरुण राजाने. त्यामुळे आता खरं म्हणजे सामन्याचा या स्पर्धेचा वेगळा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील आपण जर पाहिलं हा डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून येतो. त्याला तिकडे आहे कर्णधार आपण उपस्थित राहायचा आहे. लास्ट बॉल, शेवटचा बॉल पेंडिंग आहे या ओव्हर मधला. 7:39. आणखीन एक वेगवान बॉल, कमालीचं कमबॅक. या ओव्हर मध्ये 3 वाईड नंतर मात्र चांगलं कमबॅक अक्षय करून पाहिलं. 6:39 समीकरण बाकी आहे. चांगली गोलंदाजी सावळे संघाकडून पाहायला मिळाली. तर एसएल स्पोर्ट्स दिघोडे संघाचा कर्णधार आपण तिथे उपस्थित राहायचा आहे. एसएल स्पोर्ट्स दिघोडे संघाचा कर्णधार या आपण विनर विपक्ष दिघोडे अशी लढत पाहायला मिळेल. बऱ्याच जणांनी आता अनुभव लावला असेल पुढचा सामना कोणासोबत असेल प्रेडिक्ट केलं असेल आणि याच मॅचची उत्कंठा आहे सर्वांना. आता यावेळेला पहिला बॉल फुलर लेनचा टाकलाय. राज केदारी. संघर्ष पूर्णपणे कमी पाहायला मिळाला बेडकर संघाकडून. जरी तुमच्या समोर पराभव असेल तरी तुमच्या संघर्षामध्ये दम असायला हवं. आणि इथे मात्र यॉर्क बॉल त्रिफळाचीत रॉकेट बॉल टाकला राजने. त्याच्यामध्ये दांडी गोल झाली. खरं तर विनीत या खेळाडूची 1 साइडेड मॅच, एकतर्फी लढत पाहायला मिळाली. सावळे संघ मगाशी म्हटलं
या मैदानातील धावा चेस करणं सोपं नाहीये. अनेक स्पर्धांमधला रेकॉर्ड्स पाहिला आम्ही रबर बॉल मधला या क्रीडांगणावरती. धावा चेस करताना अनेक संघांना इथे संघर्ष करावा लागला, घाम गावा लागला आणि इथे तेच घडलं. खरं भेंडकर संघाच्या वाट्याला मोठं टार्गेट, त्या टार्गेटकडे पोहोचताना मात्र आपण पाहिला पूर्णपणे एकतर्फी लढत. मागचा सामना दिगोडे संघ पराभूत होता वाचला, जिंकला असंच म्हणावं लागेल, कारण त्यांना नशिबाची साथ मिळाली. जिथे सिंगल डबल होते अशा ठिकाणी चौकार देखील त्यांनी खर्च केले. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये झालेल्या चुका पाहायला मिळाल्या. पण इथून पुढचा सामना आता फार खरं तर रोमांचक राहील या शंका नाहीये, कारण सावळे संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. यावेळेला डॉट फक्त आणि फक्त या मागची औपचारिकता शिल्लक राहिली. पुढचा सामना कुठेही जाऊ नका, पाहत राहा, या स्पर्धेचा अनुभव घेत राहा. स्पर्धा आहे खरं तर अध्यक्ष चषक 2024 हे पर्व. जयमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित या स्पर्धेचं आयोजन. टॅपिंग क्रिकेट अंडरऑन बॉक्स टाईप फटका इथे आपण पाहिला. फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली. छोट्या मोठ्या ही जोडी देखील तितकीच दर्जाची राहिली. त्यामुळे चांगलं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला शेवटला मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करतो फलंदाज तरीश उशीर झालाय खरं तर आता या फटक्याला असंच म्हणावं लागेल. लास्ट ओव्हर मधील काही छोटासा खेळ बाकी आहे. 45 धावफलकावरती एकतर्फा विजय प्रस्थापित करत असताना सावळी संघ भेंडकर संघाच्या अगेन्स्ट वेलग्रेड बॉईज हार्ड लक टीम भेंडकर आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार.